नमस्कार, मी दीपक दराडे. न्यूज इन मध्ये आपलं स्वागत. पुरंदर तालुक्यातील शेतकरी मेळाव्यामध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी एकाच व्यासपीठावर दिसल्यानं शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. परंतु एवढ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक गडी मात्र दिसत नाही असं सांगून शरद पवारांनी त्यांच्या चाणाक्ष नजरेचा एक नमुना पेश केला आणि आपल्या खुमासदार शैलीमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे यांचा नामोल्लेख न करता त्यांनी चांगलाच समाचार घेतला. बघूयात शरद पवार या संदर्भात नेमकं काय म्हणाले ते. सगळी मंडळी एकत्र आहेत. सगळी गोष्ट ही एकीची ही बघितलं तर भारताची एक गडी काय दिसत काहीतरी असेल, काय कार्यक्रम काही पावल्याकडे राहायचं काय असं काय करायचं. आपण तर गावगाव घातले, गावाला बोलण्यासाठी एक गडी काय बसायचंच नाही, नांदायचंच नाही, आता काय करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुरंदर येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या शेतकरी मेळाव्याच्या आयोजनामध्ये माजी IAS अधिकारी संभाजी झेंडे यांनी खास नियोजन केलं होतं. हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती या मेळाव्याला होती. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, खासदार सुप्रिया सुळे आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.